स्क्रीन दिसते? हो सर. हो सर. तर आपण जे बघत होतो त्याच्यामध्ये क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस पाहत होतो आणि वाय डिड यू स्टडी इंग्लिश हे एक एक्झाम्पल आपलं तिथं होतं. त्या एक्झाम्पल मधून आपण काय करत होतो तर समजून घेत होतो. सुरुवातीला आपण काय नियमाप्रमाणे समजून घ्यायचं आहे की हे कसं सोडवायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, त्या ट्रिकनुसार काय करायचं आहे तुम्ही ते बघायचं आहे की कसं सोडवायचं. तर वाय डिड यू स्टडी इंग्लिश असं वाक्य आहे, त्याच्यामध्ये वायला वाय आहे तसं लिहायचं. त्यानंतर डिड ज्या सेंटेन्स मध्ये येतं, ज्या क्वेश्चन मध्ये येतं तिथे सिंपल पास्ट टेन्स असतो हे आपण म्हटलेलं आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करत असताना वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आता वॉज किंवा वेअर पैकी कोणतं वापरायचं हे त्या वाक्यातल्या ऑब्जेक्टवरती अवलंबून आहे. आता वाक्यातलं ऑब्जेक्ट कसं शोधायचं प्रश्नातलं, तर व्हॉट डिड यू स्टडी असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला तिथे इंग्लिश हे उत्तर मिळतं आणि त्या उत्तरामधून आपण लक्षात घेऊ शकतो की इंग्लिश हा त्या प्रश्नाचा ऑब्जेक्ट आहे. तर इंग्लिश साठी आपण काय वापरणार, वॉज वापरणार. त्यामुळे मग वाय नंतर वॉज वापरायचा आहे. त्यानंतर इंग्लिश हा शब्द ऑब्जेक्ट म्हणून वापरायचा. त्यानंतर नियमाप्रमाणे सांगितलंय की क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. मग स्टडीचं तिसरं रूप स्टडीड वापरायचं आहे. इतर भाग वाक्यात नसल्यामुळे मग बाय हे प्रिपोजिशन आपण पुढे वापरलेलं आहे आणि शेवटी यू ची द्वितीय वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने हे वाक्य सोडवलेलं आहे. तर हे झालं नियमाप्रमाणे. परंतु थोडंसं आपल्याला अवघड जर जात असेल तर हे वाक्य अशा पद्धतीने आपण एक वेगळ्या पद्धतीने इथं सोडवू शकतो. तर वाक्य काय आहे, वाय डिड यू स्टडी इंग्लिश असं सेंटेन्स आहे. आता वाय ला वाय आहे तसं राहिलं आणि हे जे राहिलेलं वाक्य आहे याचं आपण स्टेटमेंट करून घेऊ वायच्या पुढे. यू स्टडीड इंग्लिश असं. आता हे झालं यू स्टडीड इंग्लिश. या यू स्टडीड इंग्लिशचं आपण पॅसिव्ह कसं करतो, इंग्लिश वॉज स्टडीड बाय यू असं करतो. आता हे काय करायचं आहे, तर इंग्लिश वॉज जे आहे तर हे इंग्लिश वॉज स्टडीड बाय यू जे आहे हे इथनं काढायचं आणि इथं टाकायचं वाय वॉज इंग्लिश स्टडीड बाय यू. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करता येईल. म्हणजे काय करायचं आहे, वायला वाय आहे तसा लिहिला की त्याच्यानंतर राहिलेल्या वाक्याचं स्टेटमेंट करा, स्टेटमेंटचं पॅसिव्ह करा. स्टेटमेंटचं पॅसिव्ह केल्यानंतर सब्जेक्ट वर्बची जी जागा आहे ती चेंज करायची. सब्जेक्ट वर्बची जागा चेंज करायची. तर अशा पद्धतीने आता हा एक मार्ग आहे. कच्च्या कागदावरती आपण करून हे वाक्य सोडवून बघू शकतो. असं हा एक मार्ग आहे वाक्य सोडवायचा. किंवा हाऊ कॅन यू लर्न स्विमिंग. आता इथं कॅन हे वापरलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, हे जे प्रश्न आहेत हे याच्या आधी पाहिलेल्या सगळ्या जे काही वाक्यांचे प्रकार आहेत ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचे, त्या सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये हे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे तो सिम्पल टेन्स मध्ये येऊ शकतो, कंटिन्युअस टेन्स मध्ये येऊ शकतो, परफेक्ट टेन्स मध्ये येऊ शकतो, मॉडल ऑक्झिलरी मध्ये येऊ शकतो. अशा कोणत्याही प्रकारच्या वाक्यामध्ये तो तिथं येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं लक्ष ठेवायचं आहे की हा प्रश्न कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये आलेला आहे. साध्या वाक्यांमध्ये आलाय, चालू वाक्यांमध्ये आलाय, पूर्ण वाक्यांमध्ये आलाय, दोन कर्म असलेल्यासारखा प्रश्न आहे का, मॉडल ऑक्झिलरीचा प्रश्न आहे. याच्या आधी जे आपण पॅसिव्ह वॉइस पाहिलेले आहेत त्या सगळ्यांचं तिथं थोडक्यात तो प्रश्न त्यापैकी कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये आहे का बघायचा आणि तिथले थोडे नियम आणि इथं दिलेले नियम हे सगळे तिथं लागू करायचे. तर दुसरं वाक्य जे आहे ते आहे हाऊ कॅन यू लर्न स्विमिंग असा प्रश्न आहे. हाऊला हाऊ आहे तसं वापरलं. त्यानंतर आपण येस नो मॉडल ऑक्झिलरीच्या वाक्यामध्ये एक नियम पाहिला होता की आहे तेच मॉडल ऑक्झिलरी परत आहे असं वापरायचं. तो नियम इथे लागू होतो. त्यामुळे हाऊ कॅन ला हाऊ कॅन आहे असं वापरायचं आहे. कारण हाऊ हा प्रश्न आहे शब्द आहे तसा लिहिला आपण आणि कॅन जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते मॉडल ऑक्झिलरी सुद्धा आहे तसं आपल्याला लिहायचा आहे. तो नियम मॉडल ऑक्झिलरीच्या वाक्यामध्ये आपण पाहिलेला होता. तोच नियम इथे लागू करायचा आहे. हाऊ कॅनला हाऊ कॅन आहे तसं लिहिलं. त्यानंतर यू लर्न स्विमिंग आहे, यू लर्न स्विमिंग असा प्रश्न असं वाक्य आहे. हे जे यू लर्न स्विमिंग आहे, यू लर्न स्विमिंग. आता इथं यू लर्नच्या ऐवजी यू कॅन लर्न स्विमिंग आहे. आता याचं जर आपल्याला पॅसिव्ह करायचं असेल
तर स्विमिंग कॅन बी लर्न बाय यू असं होतंय. आता इथं काय करायचं आहे, हे जे कॅन आहे हे स्विमिंगच्या अगोदर टाकायचं इथं आणि याच्या अगोदर हाऊ कॅन स्विमिंग बी लर्न बाय यू. तर तसंच वाक्य इथं झालेलं आपल्याला दिसून येईल. तसंच वाक्य इथं झालेलं आपल्याला दिसून येईल. हाऊ कॅन स्विमिंग बी लर्न बाय यू. म्हणजे इथं जे वर्ड फाईल मध्ये मी सोडून दाखवलं होतं तुम्हाला, यू कॅन लर्न स्विमिंग, याचं पॅसिव्ह करायचं, त्यातलं कॅन जे आहे ते सुरुवातीला टाकायचं स्विमिंगच्या आधी आणि मग आहे तो प्रश्नार्थक शब्द तिथे लिहायचा. अगोदरच्या वाक्यात सुद्धा तसंच करता येऊ शकतं. वाय डिड यू स्टडी इंग्लिश जे आहे त्याचं सुद्धा तसंच करता येऊ शकतं. त्याचं करत असताना यू स्टडीड इंग्लिश असं झालेलं आहे. याचं पॅसिव्ह करत असताना इंग्लिश वॉज स्टडीड बाय यू असं केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त इंग्लिश वॉज स्टडीड बाय यू ह्याच्यातलं वॉज जे आहे ते इंग्लिशच्या आधी टाकायचं आणि व्हाय वॉज इंग्लिश स्टडीड बाय यू, तर ते सेम झालेलं आहे वाक्य. सुरुवातीचं जे वाक्य आहे त्या पद्धतीने सेम झालेलं आहे. व्हाय वॉज इंग्लिश स्टडीड बाय यू. अशा पद्धतीने हे करता येतं. आता इथं हूचा प्रश्न आलेला आहे बघा. आता हे वेगळा आहे थोडासा, तो आपल्याला इथं बघावं लागणार आहे. हू हॅज डन धिस असं वाक्य आहे. हू हॅज डन धिस असा प्रश्न आहे आणि याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. तर आता याचं पॅसिव्ह करत असताना हूच्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, बाय हुम हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर आता धिस हॅज, हू हॅज डन धिस असं वाक्य आहे. धिस हॅज डन, तर हे हू हॅज डन धिस जे आहे त्याचा सुरुवात करताना काय करा, आधी बाय हुम न करा, त्यानंतर काय सांगितलेलं आहे बाय हुम, त्यानंतर ऑब्जेक्ट लिहायला सांगितलंय बाय हुम धिस, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर प्रश्न, सहाय्यकारी क्रियापदानंतर त्याचं जे हे आहे तिसरं रूप आहे क्रियापदाचं तेच लिहायचं आहे. कारण या वाक्यामध्ये आपल्याला हे नसल्यामुळं, करता नसल्यामुळं शेवटी आपल्याला बाय वगैरे ते तिथं वापरायचं नाही. बाय हुम आपण ऑलरेडी इथे वापरलेलं आहे. त्यामुळे हू हॅज डन धिस च ऍक्च्युली हे असतानाच हूच्या जागी हे आलेलं असल्यामुळे आता हू हॅज डन धिसचं जर आपल्याला सिंपल सेंटेन्स करायचं म्हटलं तर असं होऊ शकतं, ही हॅज डन धिस आणि हीच्या जागी काय केलेलं आहे तर हू वापरलेला आहे. त्यामुळे तिथं बाय होम असा शब्द वापरून आपण ते वाक्य अशा पद्धतीनं करू शकतो. त्यानंतर हुज बुक डिड यू ब्रिंग हे वाक्य आहे. आता हे एक अवघड आहे थोडस. हुज बुक डिड यू ब्रिंग, आता ह्याच्यामध्ये काय आहे, व्हॉट डिड यू ब्रिंग, तर हुज बुक, हिज बुक असं असू शकतं. त्यामुळे हे वाक्य जे आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट जे आहे ते सुरुवातीला आलेलं आहे, ते आहे तसं लिहायचं आहे. हुज बुक डिड यू ब्रिंग आहे. डिड यू ब्रिंग म्हणजे वॉज ब्रॉट बाय यू असं त्याचं पॅसिव्ह करता येईल आपल्याला. तर हुज बुक डिड यू ब्रिंग मध्ये काय, हुज बुकला हुज बुक आहे तसं लिहायचं आहे. त्यानंतर डिड यू ब्रिंग च यू ब्रॉट असं होतं, तर यू ब्रॉटचं वॉज ब्रॉट बाय यू असं त्याचं पॅसिव्ह होईल. हुज बुक डिड यू ब्रिंग, त्याच्यात हुज बुक हे बाहेर काढलं, त्यानंतर शेवट राहिलं काय, डिड यू ब्रिंग असं राहिलं. आता डिड यू ब्रिंगचं पॅसिव्ह करायचं आहे. डिड यू ब्रिंग आहे त्याचं पॅसिव्ह करत असताना त्याचं स्टेटमेंट असं होईल, यू ब्रॉट आणि यू ब्रॉटचं वॉज ब्रॉट बाय यू असं होईल. तर हे डब्ल्यूएच क्वेश्चनचं पॅसिव्ह जे आहे ते अशा पद्धतीने केलं जातं. आता पुढचा प्रकार आहे तो आहे पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यातला दुसरा टाईप, येस नो टाईपचं क्वेश्चनचं पॅसिव्ह करणे. होकारार्थी नकारार्थी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं पॅसिव्ह करणे. याच्या आधी आपण पाहिलं डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचं पॅसिव्ह करणे. आता इथं थोडेसे नियम वेगळे आहेत.
तर पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये काय करायचं बघा, याच्या येस नो टाइप क्वेश्चनच्या बिगिन द सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब ऍज पर द टेन्स अँड सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आता इथे काय करायचं आहे, वाक्याच्या काळानुसार आणि वाक्याच्या ऑब्जेक्टनुसार आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात योग्य त्या सहाय्यकारी क्रियापदाने करायची. कारण पॅसिव्ह सेंटेन्स हे जे यस नो टाइप क्वेश्चन्स आहेत हे सगळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतात. त्यामुळे तिथं काय करायचं आहे आपल्याला, वाक्याच्या काळानुसार आणि वाक्याच्या ऑब्जेक्टनुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. जर समजा पॅसिव्ह सेंटेन्स ऍक्टिव्ह सेंटेन्स जे आहे यस नो टाइप क्वेश्चन जो आहे ऍक्टिव्हचा, तो जर मॉडल ऑक्झिलरीने सुरू होत असेल तर ते मॉडल ऑक्झिलरी आहे तसं वापरायचं आहे. तिकडचा नियम इथं आपल्याला आहे तसा वापरायचा आहे. तिथे दिलेलं आहे बघा, इन केस ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज इट ऍज इट इज. जर समजा मॉडल ऑक्झिलरीने जर प्रश्नाची सुरुवात झालेली असेल तर तो प्रश्न आहे तसा वापरायचा आहे. शेवटी पुढचा नियम काय सांगितलं, यूज द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. त्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स वापरायचा आहे. वाक्यातले जे काही कर्म आहे ते कर्म वापरायचं आहे. आता पुढचा नियम थोडासा गोंधळात टाकू शकतो, यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब असं परत म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल की पहिला नियम सुद्धा तसा सांगितलाय, ऑक्झिलरी वर्ब वापरा आणि परत ऑक्झिलरी वर्ब वापरा. तर ऑक्झिलरी वर्ब काय करायचा आहे, यूज बी फॉर मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब साठी काय केलेला आहे तर हा नियम दिलेला आहे. तर तो बी जो वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद बी, तर ते काय करायचं आहे, मॉडल ऑक्झिलरीच्या प्रश्नांमध्ये ऑब्जेक्ट नंतर वापरायचं आहे, किंवा बी चे जे काही रूप येतील ती सगळी ऑब्जेक्ट नंतर वापरायची आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा नियम आहे आफ्टर द पास्ट पार्टिसिपल. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरून बाय हे प्रिपोजिशन लिहायचं आहे आणि शेवटी कर्त्याची द्वितीय लिहायची आहे. शेवटी कर्त्याची द्वितीय लिहायची आहे. तर अशा पद्धतीनं त्याचं पॅसिव्ह करायचं आहे. तर त्याचे एक्झाम्पल जे आहेत इथं बघायचे. त्याच्या आधी आपण वाक्यरचना बघूयात. वाक्यरचना काय सांगितलेली आहे, येस नो टाइप क्वेश्चनचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर त्याची वाक्यरचना अशी दिलेली आहे, सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब वापरायचा, त्यानंतर ऑब्जेक्ट वापरायचा, त्यानंतर काही काळांसाठी म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचं वाक्य असेल, साध्या भविष्यकाळातलं वाक्य असेल, किंवा पूर्ण काळातलं वाक्य असेल, चालू काळातलं वाक्य असेल तर बीची रूप वापरायची ऑब्जेक्ट नंतर. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आणि शेवटी कर्त्याची द्वितीय वापरायची आहे. तर कॅन यू सिंग अ सॉन्ग असं सेंटेन्स आहे, तर ते मॉडल ऑक्झिलरीचं असल्यामुळे कॅनला कॅन आहे तसं वापरायचं. त्यानंतर व्हॉट शुड बी संग, व्हॉट शुड बी संग असा प्रश्न विचारल्यानंतर अ सॉन्ग हे उत्तर मिळतं, ते ऑब्जेक्ट आहे वाक्याचं, ते आहे तसं पुढे लिहायचं कॅन अ सॉन्ग, त्यानंतर बी वापरायचं आहे आणि सिंगचं तिसरं रूप संग वापरायचं आहे, त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरून यू वापरायचं आहे. हे इथं परत एकदा वाक्य बघा आता. कॅन यू सिंग अ सॉन्ग असं वाक्य आहे. आता हा प्रश्न आहे, ऍक्च्युली ह्याचं जर स्टेटमेंट करायचं झालं तर यू कॅन सिंग सॉन्ग असं वाक्य आहे. याचं पॅसिव्ह करायचं असेल तर अ सॉन्ग कॅन बी सung बाय यू असं वाक्य होईल. आता याचा प्रश्न करायचा आपल्याला. याचं वाक्य प्रश्न करत असताना कॅन जे आहे इथून उचलायचं आणि अ सॉन्गच्या आधी टाकायचं, अ स्मॉल करायचं आणि सी कॅपिटल करायचं. झालं प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. कॅन यू सिंग अ सॉन्गचं कॅन अ सॉन्ग बी संग बाय यू अशा पद्धतीनं ते होईल. त्यानंतर डज ही प्ले चेस. डज हे सिंपल प्रेझेंट मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळं सिंपल प्रेझेंट मध्ये एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते पॅसिव्ह मध्ये वापरावं लागणार आहे. आणि ऑब्जेक्ट काय आहे तर चेस हे ऑब्जेक्ट आहे आणि चेस हे ऑब्जेक्ट असल्यामुळे ते सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे तिथे आपल्याला इज वापरावं लागणार आहे. त्यामुळे डज ही प्ले चेस, इज चेस प्लेड बाय हिम असं सेंटेन्स होईल. ते तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने करून सांगतो. डज ही प्ले चेस असं वाक्य आहे, असा प्रश्न आहे. त्याचं स्टेटमेंट करायचं असेल तर ही प्लेज चेस असं वाक्य होईल. याचं आता पॅसिव्ह करायचं आहे आपल्याला. हा सिंपल प्रेझेंटचा आहे त्यामुळं त्याचं पॅसिव्ह करत असताना चेस इज प्लेड बाय हिम असं होईल. आता याच काय करायचं आपल्याला, शेवटी परत इज या सहाय्यकारी क्रियापदाची जागा जी आहे ती चेंज करायची आहे. इज या सहाय्यकारी क्रियापदाची जागा चेंज करायची आहे. इज चेस प्लेड बाय हिम. झालं प्रश्नाचं येस नो टाइप क्वेश्चन. येस नो टाइप क्वेश्चनचं पॅसिव्ह झालं. लक्षात आलं हे? हो सर. त्यानंतर आर यू रिडिंग अ बुक असाच प्रश्न आहे. आर यू रिडिंग, आर आणि रिडिंग हे आपल्याला सांगतायत की चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. आर यू रिडिंग अ बुक. परत एकदा इथं बघूयात.
आर यू रीडिंग बुक असं वाक्य आहे. प्रश्न आहे याचं स्टेटमेंट करायचं असेल तर यू आर रीडिंग अ बुक असा प्रश्न झाला. याचं पॅसिव्ह करायचं आपल्याला अ बुक इज बीइंग read बाय यू असं होईल. आता फक्त याच्यात काय करायचं आपल्याला इज ची जागा बदलायची आहे. इज या क्रियापदाची जागा जी आहे ती काय करायची आपल्याला बदलायची आहे. इज या क्रियापदाची जागा बदलत असताना इज इथं टाकायचं, इथून इज काढून टाकायचं आणि पुढे टाकायचं. तर त्याचं पॅसिव्ह होत असताना असं होईल. आर यू रिडिंग अ बुक याचं पॅसिव्ह करत असताना इज अ बुक बिईंग रेड बाय यू. तर अशा पद्धतीने त्याचं पॅसिव्ह होईल. नंतर हॅव दे कॉल्ड द पोलीस हे वाक्य जे आहे हे याच्यातलं आहे, परफेक्ट टेन्स मधलं आहे. हॅव दे कॉल्ड द पोलीस. आता हॅव दे कॉल्ड द पोलीसचं आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट करायचं आहे. दे हॅव कॉल्ड द पोलीस असं स्टेटमेंट झालं. आता या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह करायचं. या स्टेटमेंटचं पॅसिव्ह करत असताना द पोलीस हॅव बीन कॉल्ड बाय देम असं सेंटेन्स होईल. आता हे सेंटेन्स झालं. याच्यामध्ये हॅवचं फक्त आपल्याला काय करायची, जागा चेंज करायची. द पोलीस हॅव बीन कॉल्ड बाय देम याच्यामध्ये आपल्याला हॅवची जागा जी आहे ती काय करायची, चेंज करायची. हॅव जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला टाकायचं आणि प्रश्नाचं येस नो टाइप क्वेश्चनचं पॅसिव्ह झालं. हॅव दे कॉल्ड द पोलीस याचं हॅव द पोलीस बीन कॉल्ड बाय देम हॅव इथलं डिलीट करायचं. हॅव द पोलीस बीन कॉल्ड बाय देम, हॅव द पोलीस बीन कॉल्ड बाय देम अशा पद्धतीने आपल्याला येस नो टाइप क्वेश्चनचं पॅसिव्ह वॉइस करता येतं. तर हा शेवटचा प्रकार होता. लक्ष बघा आता ही एक्सरसाइज आपल्याला सोडवायची आहे आणि या एक्सरसाइज मध्ये आपण काय करायचं आहे तर वाक्य मी सोडवून दाखवतो तुम्हाला कशी सोडवायचे ते आपण करायचे. आय सेंड द रिपोर्ट येस्टरडे असं सेंटेन्स आहे पहिलं, हे आपण सोडवून बघूयात कसं सोडवायचं आहे ते. आय सेंट द रिपोर्ट येस्टरडे असं सेंटेन्स आहे पहिलं. आय सेंट द रिपोर्ट येस्टरडे. आय सेंट द रिपोर्ट येस्टरडे. आता पहिल्यांदा काय करायचं, ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचं वाक्य सोडवत असताना लक्षात ठेवायचं की वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे आणि वाक्याचा काळ ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापद हे एकमेव घटक आहे जो आपल्याला वाक्याचा काळ सांगतो. इथं सेंट हे क्रियापद आहे, त्याच्या अगोदर काही सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणजेच ते दुसऱ्या रूपात आहे आणि दुसरं रूप हे साध्या भूतकाळामध्ये वापरलं जातं. त्यानंतर एकदा काळ आयडेंटिफाय करून घेतला की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधायचा आहे आपल्याला. हु सेंट द रिपोर्ट येस्टरडे असं जर म्हटलं तर आय हा करता मिळतो आणि व्हॉट डिड आय सेंड येस्टरडे तर द रिपोर्ट हे उत्तर मिळालं. द रिपोर्ट हा ऑब्जेक्ट आहे आपला. आवाज ब्रेक होतो. द रिपोर्ट हे जे आहे हे आपलं ऑब्जेक्ट आहे आणि साध्या भूतकाळातलं पॅसिव्ह करत असताना आपण वॉज किंवा वेअर वापरतो. आता द रिपोर्ट जे आहे हे एकवचनी असल्यामुळे आपण इथं वॉज वापरणार आहोत. द रिपोर्ट वॉज सेंट, तिसरं रूप लिहायचं सेंट बाय मी आणि येस्टरडे. आता हे जे येस्टरडे आहे ते तुम्ही कुठेही टाकू शकता कारण हा पूरक भाग आहे. द रिपोर्ट वॉज सेंट आणि येस्टरडे आहे ते तुम्ही इथं टाकू शकता किंवा येस्टरडे इथं सुद्धा टाकू शकता तुम्ही. येस्टरडे द रिपोर्ट वॉज सेंट बाय मी म्हणजे हे येस्टरडे जे आहे ते ऍडव्हर्ब असल्यामुळे तुम्ही ते कुठेही टाकू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला वाक्य सोडवायचे. सुरुवातीला तुम्ही टेन्स आयडेंटिफाय करा. टेन्स आयडेंटिफाय करून घेतल्यानंतर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करा. सब्जेक्ट ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करून झाल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात करायची आहे. टेन्स आयडेंटिफाय केलेलं असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आपल्या लक्षात येतं. ज्या टेन्सचं जो टेन्स आपल्याला आयडेंटिफाय झालाय त्या टेन्स मधीलच सहाय्यकारी क्रियापद सांगितलेली जी आहेत ती तिथं वापरायचे ऑब्जेक्टच्या वचनानुसार आणि वाक्याच्या काळानुसार. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप लिहून राहिलेला भाग असेल तर राहिलेला भाग लिहा, नसेल तर मग बाय हे प्रिपोजिशन लिहून कर्त्याची द्वितीय लिहायची आहे. तर हे पहिलं वाक्य अशा पद्धतीने सोडवता येईल. त्यानंतर दुसरं सर वाक्य आवाज जे आहे, ब्रेक होतोय. 1 मिनिट थांबा.
आता येतोय का आवाज? आता आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर येत. हा, तर पुढचं जे वाक्य आहे ते वाक्य आपण असं पाहूयात. द रेस्टॉरंट वॉज रेनोव्हेटेड बाय मी इन 2004 असं सेंटेन्स आहे. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. तर द रेस्टॉरंट वॉज रेनोव्हेटेड बाय मी हे ऑलरेडी पॅसिव्ह सेंटेन्स आहे. आता पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करत असताना काय करायचं आहे, बाय या प्रिपोजिशन नंतर आलेलं जे काही प्रोनाउन आहे ते प्रोनाउन आपण सुरुवातीला घ्यायचं. बाय या प्रिपोजिशन नंतर आलेलं प्रोनाउन जे आहे ते प्रोनाउन नेहमी काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं. आता ते सुरुवातीला घेत असताना काय करायचं तर ते प्रथमेच्या स्वरूपात घ्यायचं आहे. आय, मी या प्रोनाउनचं जी प्रथमा जी आहे ती आय अशी होते, आय. त्यानंतर वॉज रेनोव्हेटेड आहे, क्रियापदाचं स्वरूप बघायचं. वॉज रेनोव्हेटेड म्हणजे साध्या भूतकाळातलं पॅसिव्ह केलं गेलेलं आहे, त्यामुळं क्रियापदाचं स्वरूप वापरायचं. RENOVATED, आय रेनोव्हेटेड. त्यानंतर व्हॉट डिड आय रेनोव्हेट, तर द रेस्टॉरंट, द रेस्टॉरंट वापरायचं आणि त्याच्यानंतर राहिलेला भाग इन 2004. हे पॅसिव्ह ऍक्टिव्ह केलेलं आहे, त्यामुळे पॅसिव्ह ऍक्टिव्ह करत असताना लक्षात ठेवायचं बाय या प्रिपोजिशन नंतर आलेलं जे प्रोनाउन आहे ते सुरुवातीला घ्यायचं. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं स्वरूप बघायचं, ते कोणत्या पॅसिव्ह मध्ये आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचं ऍक्टिव्ह स्वरूप जे आहे ते इथे लिहायचं. त्यानंतर हे सहाय्यकारी क्रियापदाच्या आधीचा जो भाग आहे तो मुख्य क्रियापदानंतर इथंच लिहायचा आणि जर पूरक भाग असेल तर तो पूरक भाग शेवटी टाकायचा. अशा पद्धतीनं ते वाक्य आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर द गर्ल्स वेअर सिंगिंग सॉंग्स व्हेन आय वेंट इन टू द हॉल असं वाक्य आहे. तर फार मोठं वाक्य आहे आणि हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. तर हे वाक्य कसं सोडवता येईल बघा, द गर्ल्स वेअर सिंगिंग सॉंग्स व्हेन आय वेंट इन टू द हॉल. आता इथं मेन वाक्य जे आहे ते इथपर्यंतच आहे. वेनच्या पुढचा जो भाग आहे तो ऍडव्हर्ब ऑफ टाइम आहे, ज्यावेळी तो तिथे गेला, किंवा ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. तर ते काय करायचं आहे, हु वेअर सिंगिंग सॉंग म्हटलं की द गर्ल्स हे उत्तर मिळतं आपल्याला, जे सब्जेक्ट आहे. आणि व्हॉट वेअर गर्ल्स सिंगिंग सॉंग्स हे उत्तर मिळतं जे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मिळालेल्या ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली, सॉंग्स. त्यानंतर वेअर सिंगिंग आहे म्हणजेच चालू भूतकाळ आहे, तर सॉंग्स वेअर बीइंग असं करायचं आहे आपल्याला. सॉंग्स वेअर बीइंग, सिंगचं तिसरं रूप संग बाय द गर्ल्स, आणि वेनचा पुढचा भाग जो आहे तो आहे तसा परत आपल्याला खाली लिहायचा. म्हणजे द गर्ल्स हे सब्जेक्ट आहे, सॉंग्स हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टनं सुरुवात केली, वेअर सिंगिंग चालू भूतकाळ होता त्यामुळे त्याचं वेअर बीइंग आणि संग असं केलं रूप. त्यानंतर बाय द गर्ल्स आहे तसं टाकलं आणि वेन नंतरचा पुढचा जो भाग आहे तो ज्यादा भाग होता म्हणून आपण शेवटी टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला पॅसिव्ह ऍक्टिव्ह करता येतं. त्यानंतर पुढचं आहे बाय हुम वॉज शी टॉट फ्रेंच असं वाक्य आहे. आता हा जो आहे प्रश्नाचंच पॅसिव्ह आहे ऍक्च्युली हे. आता याचं आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये करायचं, तर बाय हुमच्या जागी काय करायचं, हु. त्यानंतर टॉट दुसरं रूप लिहायचं, हु टॉट हर फ्रेंच असं त्याचं प्रश्न होईल, हु टॉट हर फ्रेंच. आता तुम्ही म्हणाल हे कसं झालं, तर याचं पण टेस्ट करून घ्यायची. आता हे असं केलेलं तर याचं पॅसिव्ह करताना पहिल्या वरच्या वाक्यासारखं येते का बघायचं. बाय हुम, त्यानंतर टॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे साधा भूतकाळ आहे, तर त्याचं वाक्य वॉज. त्यानंतर हरचं आपण शी असं केलेलं आहे.
बाय होम वॉज शी, टीचचं तिसरं रूप TAUGHT टॉट आणि FRENCH आहे असं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला तिथं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येईल. हूच्या बाय होमच्या जागी हू वापरायचं, वॉज आणि टॉट आहे म्हणजेच टॉट करायचं साध्या भूतकाळामध्ये करायचं त्याचं. त्यानंतर शी हे क्रियापदाच्या नंतर गेल्यावर हर असा त्याचा बदल होईल आणि फ्रेंचला फ्रेंच आहे तसं राहील. दोन कर्म असलेले हे वाक्य आहे. शी आणि फ्रेंच हे दोन कर्ते आहेत. तर त्यातलं शी हा ऑब्जेक्ट त्यांनी घेऊन पुढं ते पॅसिव्ह सेंटेन्स केलेलं होतं. त्यानंतर आय विल क्लीन द हाऊस एव्हरी सॅटरडे असं सेंटेन्स आहे. आय विल क्लीन द हाऊस एव्हरी सॅटरडे. हु विल क्लीन द हाऊस असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं आय, जो सब्जेक्ट आहे. त्यानंतर व्हॉट विल आय डू, व्हॉट विल आय क्लीन द हाऊस हे उत्तर मिळतं, म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट मिळालेल्या ऑब्जेक्टनं सुरुवात करायची. द हाऊस, आता विल क्लीन हे क्रियापद आहे, साध्या भविष्य काळातलं आहे, त्यामुळं विल बी विल बी क्लीन्ड बाय मी, आणि एव्हरी सॅटरडे तुम्ही कुठे ठेवू शकता. एव्हरी सॅटरडे जे आहे ते शेवटी ठेवा, बाय या प्रिपोजिशन नंतर ठेवा, चालतंय. द हाऊस विल बी क्लीन्ड ऑन एव्हरी सॅटरडे म्हणावं लागेल, नाही तर मग जर तुम्हाला मुख्य क्रियापदानंतर ठेवायचं असेल तर. जर शेवटी ठेवायचं असेल तर मग काय गरज नाहीये ऑन म्हणण्याची. द हाऊस विल बी क्लीन्ड बाय मी एव्हरी सॅटरडे असं त्याचं हे होईल. त्यानंतर लेट द डोअर बी शट, पॅसिव्ह सेंटेन्स आहे लेट हे, तर याचं आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. आता ह्याचं ऍक्टिव्ह करणं सोपं आहे, तुम्हाला सांगतो कसं करायचं. लेट द डोअर बी शट याचं पॅसिव्ह करत असताना काय करायचं आहे, शट शेवटचं जे क्रियापद आहे ते काढायचं आणि लेटच्या जागी ठेवायचं. शट किंवा कुठलंही क्रियापद असू देत लेटच्या वाक्याचं, ते शेवटचं उचलायचं आणि पुढे ठेवायचं आणि नंतरचा बीच्या पुढचा भाग काढून टाकायचा. तसंच ओपन द डोअरचं जे आहे, लेट द डोअर बी ओपनड असं सेंटेन्स आहे. आता याच्यात काय करायचं आहे, लेट हा शब्द काढायचा, लेट या शब्दाच्या जागी ओपन हा शब्द टाकायचा, ओपन द डोअर, आणि हे बी ओपनड पुढचं डिलीट करून टाकायचं. अशा पद्धतीने आपल्याला लेटच्या वाक्याचं पॅसिव्ह जे आहे त्याचं ऍक्टिव्ह करता येतं. हे पुढचं पॅसिव्ह सेंटेन्स आहे त्याचं आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी सांगतो ती बघा. काय करायचं आहे, बाय या प्रिपोजिशन नंतरचा येणारा जो भाग आहे तो ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये सुरुवातीला घ्यायचा. याचं काम संपलं आपलं. बाय या प्रिपोजिशनचं काम संपलेलं आहे. प्रोफेसर गोखले इज टॉट आहे. इज टॉट हे कुठल्या ह्याचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह स्वरूप आहे, तर साध्या वर्तमान काळातलं. प्रोफेसर गोखले टीचेस टू असचं अस लिहायचं आणि ग्रामरला ग्रामर आहे. आता हे टीच क्रियापद जे आहे हे डायट्रान्झिटिव्ह आहे, म्हणजे त्याला दोन कर्म येतात, कोणाला शिकवलं आणि काय शिकवलं. त्यामुळं इथं गोंधळ होऊ द्यायचा नाही. आता हेच पॅसिव्ह सेंटेन्स कसं होतं बघा. वी आर टॉट ग्रामर बाय प्रोफेसर गोखले असं सुद्धा होऊ शकतं. आणि प्रोफेसर गोखले हे जे आहे ग्रामर इज टॉट टू अस बाय प्रोफेसर गोखले असं दोन्ही पॅसिव्ह होऊ शकतात. टीच हे सुद्धा काय आहे, तर डायट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे त्याचं ऍक्टिव्ह जे आहे ते करता येईल. नंतर पुढचं आहे द पब्लिशर हॅड प्रिंटेड द बुक. आता हॅड प्रिंटेड जो काळ आहे तो पूर्ण भूतकाळ आहे. हॅड प्रिंटेड म्हणजेच पूर्ण भूतकाळ आहे, त्याचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. हु हॅड पब्लिश्ड प्रिंटेड द बुक, द पब्लिशर हे सब्जेक्ट झाला आणि व्हॉट हॅड द पब्लिशर प्रिंटेड द बुक हा झाला ऑब्जेक्ट. मिळालेल्या ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात करायची. द बुक हॅड पब्लिशडचं हॅड बीन येणार, हॅड बीन प्रिंटेड,
प्रिंटेडचं हॅड बीन प्रिंटेड आणि राहिलेल्या ह्याच्यात बाय हे प्रिपोजिशन वापरून द पब्लिशर. अशा पद्धतीने याचं पॅसिव्ह होईल. पुढचं जे सेंटेन्स आहे ते ही विल बी फॉरगिव्हन बाय द टीचर असं आहे. म्हणजे परत एकदा ते हे आहे पॅसिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. ही विल बी फॉरगिव्हन बाय द टीचर. आता बाय या प्रिपोजिशन नंतरचा भाग जो आहे तो पुढे आहे कसा लिहायचा, द टीचर विल बी फॉरगिव्हन आहे म्हणजेच विल फॉरगिव्ह आणि द टीचर विल फॉरगिव्ह हीच बदल हिम मध्ये करायचं. विल बी फॉरगिव्हन हे साध्या भविष्यकाळाचं पॅसिव्ह आहे. त्याचं ऍक्टिव्ह करत असताना विल आणि क्रियापदाचं मुख्य रूप वापरायचं आहे, पहिलं रूप. तर अशा पद्धतीने हे पॅसिव्ह आपल्याला पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येईल. आणि लास्टचं सेंटेन्स आहे द फायर डिस्ट्रॉइड द होल फॉरेस्ट. आता ही जी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत मी सगळी, ही सगळी वाक्य परीक्षेत आलेली आहेत हे लक्षात ठेवा. सगळी वाक्य परीक्षेत आलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला ही वाक्य जमणं गरजेचं आहे, कारण परीक्षेत विचारले गेलेली वाक्य आहे. द फायर डिस्ट्रॉइड द होल फॉरेस्ट. व्हॉट डिस्ट्रॉइड द होल फॉरेस्ट? द फायर. हा झाला सब्जेक्ट. आणि व्हॉट डिड द फायर डिस्ट्रॉय? द होल फॉरेस्ट हे सब ऑब्जेक्ट आहे पूर्ण. द होल फॉरेस्ट हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टनं सुरुवात करायची. द होल फॉरेस्ट डिस्ट्रॉइड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजेच हा साधा भूतकाळ आहे, म्हणजे इथं वॉज वेअर वापरावं लागणार आहे. द होल फॉरेस्ट वॉज डिस्ट्रॉइड बाय द फायर. अशा पद्धतीने त्याचं पॅसिव्ह करता येईल आपल्याला. तर हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह इथं पहिल्या 10 एक्झाम्पल्स मध्ये आपण तुम्हाला करून दाखवलेलं आहे.